आपण पाहताय माझा विशेष. अमरनाथ यात्रा हे देशभरातल्या शिवभक्तांसाठी एक महत्त्वाची यात्रा असते. पवित्र अशी यात्रा समजली येते. दरवर्षी ही यात्रा खरं तर दहशतवादाच्या सावटाखालीच असते. मात्र तरीही इथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये जराही कमी होत नाही. किंबहुना ही संख्या वर्षानुवर्ष वाढतच चाललेली आहे. अर्थात या यात्रेला असलेला धोका लक्षात घेता यात्रेकरूंसाठी चोख सुरक्षा व्यवस्था इथे असते. मात्र काल रात्री काहीतरी चुकलं, घात झाला आणि गुजरातवरून आलेल्या यात्रेकरूंच्या एका बसला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. 7 भाविकांचा यामध्ये मृत्यू झालाय, 20 भाविक जखमी झालेले आहेत. चालकाच्या प्रसंगावधानामुळे या बसमधल्या अनेक प्रवाशांचे जीव वाचले. या घटनेमुळे संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळलेली आणि आता निषेध पुरे झाला, कारवाई करा अशी भावना देशभर पसरलेली आहे. मात्र ही घटना घडली कशी, यामध्ये काही चुका झाल्या आहेत का, याची सुद्धा चर्चा होणं आवश्यक आहे आणि तीच आपण आज चर्चा करणार आहोत माझा विशेषमध्ये. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय महामंत्री शंकर गायकर, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. शिवसेनेचे खासदार राजन विचारे आपली मतं मांडतील. त्याचबरोबर काँग्रेसचे खासदार राजीव सातव हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होतात आणि पुण्याहून या चर्चेमध्ये आपल्यासोबत असणार आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन. मला सुरुवातीलाच पुण्याला जायचंय. ब्रिगेडियर महाजन, ही घटना एकूण आपण पाहिली, काही चूक झाली असं जाणवतंय. म्हणजे प्रवाशी बस कडून सुद्धा रजिस्ट्रेशन किंवा इतर सर्व नियमांची पालन करताना किंवा सुरक्षा यंत्रणा ज्या त्या ठिकाणी तैनात आहेत. असं आहे की मी आता रिपोर्टमध्ये ऐकतो आहे की बस रजिस्ट्रेशन झाली नव्हती. जे दहशतवादी फायर करतात ते बसचं काही रजिस्ट्रेशन बघून काही फायर करतात असं काही नाही. म्हणजे जे नियम सुरक्षेचे दिलेले असतात ते अर्थातच आपण त्याचं पालन करायला पाहिजे. पण बस रजिस्ट्रेशन झाली नव्हती म्हणून त्याच्यावरती फायरिंग झालं असं काही मला काही वाटत नाही. अनलेस आपण इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यानंतर कळालं की काहीतरी एक मोठा कट रचला होता, त्या बसला वेगळं करण्यात आलं आणि ती बस गुजरातची होती ही माहिती कुठल्या तरी एखाद्या दहशतवाद्यांच्या सपोर्टरनी त्या दहशतवादी गटाकडे पोहोचवली आणि मग त्याच्यावरती घात लावून हल्ला केला असं जर सिद्ध झालं तर ती गोष्ट वेगळी आहे. पण त्याकरता अर्थात इन्व्हेस्टिगेशनची गरज आहे. जोपर्यंत प्रश्न आहे की जी माहिती ओपन डोमेनमध्ये येते त्यात असं म्हटलं झालेलं आहे की जनरली रात्री 7:30 नंतर या भागामध्ये हालचाल होत नाही, कारण जी रोड ओपनिंग पार्टी असते म्हणजे जे रस्ता सुरक्षित ठेवतात, इथे CRPF हे काम करतं आहे ते त्यानंतर तिथली ती रोड ओपनिंग पार्टी काढली जाते म्हणजे सुरक्षा कमी असते. तर आणि हा प्रसंग मला वाटतं 8:30च्या आसपास घडला होता. तर ती बस इतकी उशिरा गेली कशी हे इन्व्हेस्टिगेशन करण्याची गरज आहे. कारण याच्यावरती अंमलबजावणी करण्याकरता तिथे पोलिसांचे चेकपोस्ट लागलेले असतात. मी एक केवळ जनरल पॉइंट देतो आहे, नेमकं या परिस्थितीमध्ये काय घडलं आहे याची मला कल्पना नाही. तर म्हणजे जर पोलिसांनी जर त्या बसला थांबवलं नसेल, त्याला पुढे जाऊ दिलं असेल किंवा कुठल्या तरी म्हणजे आपल्या भेटलेल्या शत्रूंनी ही माहिती दिली असेल तर ते सगळे इन्व्हेस्टिगेशनचे मॅटर्स आहेत, ते नक्कीच बघायला पाहिजे. पण यापेक्षा लक्षात ठेवा की अशा प्रकारचे जे हल्ले अमरनाथ यात्रेवरती होतात याला थांबवणं हे इतकं सोपं नाही. आणि तसं जर म्हटलं तर यावेळेला जी आपली सुरक्षा एजन्सीची जी संख्या आहे ती बऱ्यापैकी वाढवलेली आहे. जवळजवळ मला वाटतं जे पेपरमध्ये आलेल्या 300 कंपन्या CRPFच्या तिथे आहेत. 3ऱ्या स्तरावरती डोंगरावरती सैन्याच्या 4 बटालियन्स तिथे डिप्लॉय करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणजे व्यवस्था ही बऱ्यापैकी झालेली आहे. पण जसं आपण आपल्या ग्राफिकमध्ये दाखवलं होतं, हा 151 किलोमीटर लांबचा रस्ता आहे. दोन बाजूनी हा रस्ता अमरनाथ गुफेकडनं जातो. एक तर जम्मूच्या बाजूनी जो अतिशय कठीण आहे आणि दुसरा श्रीनगर म्हणजे पहलगामच्या बाजूनी जो बऱ्यापैकी चांगला आहे, कारण तिथे बेस कॅम्प पर्यंत आपण गाडीने जाऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवस प्रवास करावा लागतो. तर सुरक्षा व्यवस्था कमी होती असं वाटत नाही. परंतु नक्कीच आहे की सध्या काश्मीर खोऱ्यामध्ये असं मानलं जातं की 200 ते 250 दहशतवादी तिथल्या जनतेमध्ये मिसळून गेलेले आहेत. तर म्हणून जोपर्यंत त्यांना पकडलं जात नाही, जोपर्यंत त्यांना न्यूट्रलाइज केलं जात नाही, तोपर्यंत अशी दहशतवादी कृत्य जी काश्मीर खोऱ्याच्या आसपास होत आहेत ती चालू राहणार. तर म्हणून आपल्याला दहशतवादी विरोधी अभियान जे आहे त्याला मी इंग्लिशमध्ये म्हणतो कॉर्डन आणि सर्च आणि दुसरं म्हणजे इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन की माहिती मिळाली की इथे बुराणवाणी लपलेला आहे, जाऊन तिथे हल्ला करून त्याला मारायचं, हे आपल्याला अजून जोराने करावं लागेल. आणि याशिवाय लक्षात ठेवा, आपण जर गेल्या एक 5-6 आठवड्याचा जर आपण माहिती घेतली तर ऑलमोस्ट प्रत्येक दुसऱ्या दिवशी 1 ते 2 दहशतवादी मारले जात आहेत
आणि एवढंच नव्हे तर जी घुसखोरी काश्मीर खोऱ्यामध्ये होते आहे, ज्याला आम्ही आर्मीच्या शब्दामध्ये काउंटर इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन असं म्हणतो, की ते ऍब्सोल्युटली आर्मीचं काम त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि खूप डेप्थ मध्ये जाऊन त्यांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. मग चुकतंय कुठे हा सगळा प्रश्न उभा राहतो. राजीव सातव, काय वाटतं, अशा घटना रोखण्यामध्ये अपयश येत आहे वारंवार? म्हणजे अमरनाथ यात्रेवरचा हल्ला हा एक भाग झाला, दहशतवादी हल्ले सुद्धा वारंवार होत आहेत. चुकतंय कुठे? आपण जर पाहिलं असेल तर जून महिन्यामध्ये इनपुट्स इंटेलिजन्सकडनं, गुप्त वार्ता विभागाकडनं आर्मीला असतील, CRPFला असतील, सगळीकडे इनपुट्स आल्या होत्या. इनपुट्स आल्या, आताच सरांनी सांगितलं मोठ्या प्रमाणावर फोर्स सुद्धा डिप्लॉय झाला. मोठ्या प्रमाणावर फोर्स आहे, आर्मी अत्यंत चांगलं काम करत आहे, CRPF हे चांगलं काम करत आहे. मग अशा पद्धतीचा हा लॅप्स झाला कसा याची चौकशी झाली पाहिजे, पहिला मुद्दा. आणि जेव्हा तुम्हाला इंटेलिजन्सनं, गुप्त वार्ता विभागानं इनपुट्स दिल्या, त्या इनपुट्स दिल्यानंतर त्याच्यावर काम व्हायला पाहिजे. असं तर होणार नाही की 7-8 नंतर एखादं वाहन जाणार असेल तर त्याच्यावर दहशतवादी सांगणार आहेत का की नाही आता उशीर झाला, आता आम्ही हल्ला करणार नाही. शेवटी ते वाहन रजिस्टर आहे का अनरजिस्टर आहे हे कोणी बघितलं जाणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की हा देशातला नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा श्रद्धेचा विषय आहे. आणि त्यामुळे सरकारनं त्याकडे ज्या गांभीर्यानं पाहायला पाहिजे होतं त्या गांभीर्यानं सरकारनं पाहिलं नाही असं माझं मत आहे. आणि त्यामुळं आता काल झालेली घटना दुर्दैवी आहे. जे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली संपूर्ण देशानं जगामध्ये अर्पित झाली. पण आता याच्या पुढे तरी किमान अशा घटना घडून आहेत आणि कुठं फेल्युअर झालं हे या निमित्तानं पाहणं आवश्यक आहे. आणि हे नमूद करत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की सरांनी आता आर्मीचा रोल सांगितला. आर्मीचा रोल जम्मू काश्मीरमध्ये नेहमीच मोठा राहिला. देशामध्ये देशाच्या सीमा सगळ्या सुरक्षित ठेवण्यामध्ये BSF असतील, आर्मी असतील, या सगळ्यांचा मोठा रोल राहिला. परंतु मुद्दा हा आहे की सरकार खरंच गांभीर्याने याच्याकडे बघतंय का? तर त्याचं उत्तर असं आहे की सरकारनं आतापर्यंत जे सिक्युरिटी अलर्ट्स आल्या, इंटेलिजन्स अलर्ट आल्या, मग ते उरीच्या संदर्भात असेल, तो पठाणकोटच्या संदर्भात असेल, तो सिरियसली घेतले नाहीत. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की 3 वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण वेळ संरक्षण मंत्री या देशाला देता आला नाही. याच्यापेक्षा लष्कराचं काय, कशा पद्धतीनं लष्कराचं मनोधैर्य वाढेल की जर तुम्हाला संरक्षण मंत्री पूर्ण वेळ नसेल तर हे खरोखरच चिंतेची बाब आहे. आणि पार्टी पॉलिटिक्सच्या बाहेर जाऊन याच्यात चर्चा करायची गरज आहे की देशाला प्रत्येक वेळी पूर्ण वेळ संरक्षण मंत्री असला पाहिजे. देशामध्ये आलेले इंटेलिजन्सचे अलर्ट याच्या संदर्भात काम व्हायला पाहिजे. राजीव सातवांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. आपल्याला विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे जायचंय, मात्र तत्पूर्वी शंकर गायकर, तुम्हालाही असं वाटतं की सरकारने कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलेलं आहे? या असे जे धोके आलेले होते त्या बाबतीत, सुरक्षेच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज झालेला आहे, लॅप्सेस राहिलेले आहेत? नाही, सरकारच्या बाबतीमध्ये म्हणायचं असं झालं तर आज त्या ठिकाणी जे निर्णय सरकारने घेतलेले आहेत, सरकारने ज्या बाबतीमध्ये कडक कारवाईच्या संदर्भामध्ये तिथे इतकी मोठी फोर्स लावलेली आहे, 40,000 एकंदरीत मिलिटरीचे जवान, मग ते सगळ्या प्रकारचे जवान त्या ठिकाणी लावले. जम्मू काश्मीरची सुद्धा पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी राबवली गेली. एवढं सगळं असताना सुद्धा मला नेहमी असं वाटतं की आज 30 वर्षापासून 1989 ते 90 पासून हे युद्ध इतक्या मोठ्या प्रमाणावर भडकलेलं आहे. आणि काँग्रेसच्या वेळेला सुद्धा त्याचं निदान काँग्रेसला करता आलं नाही. आणि त्याच्यानंतर सुद्धा आजही इतकी सगळी लोक एक प्रकारचे आज त्या ठिकाणी कतलखाना उघडलेला आहे. आणि त्या कतलखान्यामध्ये जे मरतायत त्यांची किंमत 0 आहे. मी त्यांना किंमत देत नाही. पण आज ज्या जवानांच्या आधारावरती आमची ही सीमा आज शाबूत आहे. तर या संदर्भामध्ये केवळ जसं आता सातवांनी म्हटलं, शंकर गायकर, जे मरतायत त्यांना किंमत देत नाही म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? नाही, त्यांना त्यांची किंमतच नाही ना. आमच्या देशामध्ये जे मरतायत, जे शहीद होत आहेत, जवान आमचे शहीद होत आहेत, त्यांची आम्हाला किंमतच नाहीये. म्हणजे कधीतरी असं वाटतं, कारण मला कधी असं वाटतं, तो जर म्हणजे दिल्लीच्या भवनामध्ये जो बॉम्बस्फोट झाला किंवा आतंकवादी हमला झाला तर त्यात कधीतरी एखादा 2 नेते गेले असते तर आम्हाला किंमत कळली असती. म्हणजे जवानांची किंमतच नाही आज. म्हणजे रोज आज म्हणून मी कतलखाना ह्या शब्दाचा उपयोग एवढ्याकरता करतो की रोज 4 जवान मरतायत. आणि आमचं इंटेलिजन्स ब्युरो सुद्धा माहिती दिल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे आज त्या याच्यामध्ये आम्ही कारवाई करायला पाहिजे, ती कारवाई होत नाही. आणि दुसरं माझं मत असं आहे, म्हणजे तुम्हाला म्हणायचं की खूप गंभीर कॉम्प्रोमाइज नाही, गंभीर आहे ना. अहो मला सांगा, ज्यांचं म्हणणंच असं आहे पाकिस्तान से रिश्ता क्या या इलाही इल्लल्लाह,
आजादी का मतलब क्या, या इलाही इल्लल्लाह, हा जर त्यांनी इतकं स्पष्ट केलेलं आहे, आम्ही काय दूधखोळे कल्पना घेऊन वागतो आहोत. ठीक आहे आपल्याला स्पष्टीकरण घ्यायचं. राजन विचारेजी, मी विनय सहस्रबुद्धेंकडे जाणारे, तत्पूर्वी मला तुमचंही मत जाणून घ्यायचंय. तुम्ही सहमत आहात का राजीव सातव आणि शंकर गायकर यांच्याशी? सर्वप्रथम मी जो हा भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा तीव्र निषेध करतो. आणि निषेध करत असताना आज खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितलं, मी 1993 पासून ते आता 2017 आहे, दरवर्षी या अमरनाथ यात्रेला मी जात असतो. आणि ही यात्रा जेव्हा 1993 साली बंद झाली होती, त्यानंतर ही यात्रा बाळासाहेबांच्या आव्हानानंतर सुरू झाली. आणि तिथपासून मी गेली 24 वर्ष सातत्याने या यात्रेला जातोय. कारण दरवर्षी जर ही परिस्थिती आपण लक्षात घेतली, म्हणजे दोन संकट असतात. एक तर अतिरेक्यांचं संकट असतं, दुसरं आसमानी संकट असतं. म्हणजे जर उद्या बर्फ पडला किंवा पाऊस पडला, आज सुद्धा आता श्रीनगरमध्ये किंवा इकडे बर्फाच्यामुळे पाऊस पडल्यामुळे यात्रा थांबवलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आज तिथे BSF असेल, आर्मी असेल, त्यानंतर तिथले लोकल पोलीस असतील, ह्यांच्या मेहनतीमुळेच ही यात्रा यशस्वी करत असतात. आज खऱ्या अर्थाने या वर्षी सुद्धा जाऊन आलात? या वर्षी सुद्धा मी गेलो होतो. पहिल्या दिवशी मी यात्रेच्या पहिल्या दिवशी मी जातो, म्हणजे ज्या गुरुपौर्णिमेच्या पहिल्या दिवशी तिथे होतो. आणि मी दर्शन सुद्धा घेतलेलं आहे. आणि दरवर्षी घेतो, पहिल्या दिवशी मी जाऊन पहिला तिथे दर्शन घेतो. आणि हे आज खऱ्या अर्थाने जी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे काश्मीरमध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये, आज कुठलाही यात्रेकरू जीव धोक्यात घालून किंवा तिथले जे आपले BSFचे जवान एवढ्या यात्रेकरूंसाठी ते सोय करत असतात, त्यांचे मेडिकल कॅम्प असतात, इथल्या लोकांना सुविधा देण्याचं काम या आर्मीच्या माध्यमातून, BSFच्या माध्यमातून करत असतात. इथल्या मेन म्हणजे हा हमरस्ता आहे. आणि या हमरस्त्यावरती हल्ला होणं, लष्करी तळावरती हल्ला होत आहेत, यात्रेकरूंवरती हल्ला होत आहे. म्हणजे आज आपण कुठे सुरक्षित आहे का, हा सुद्धा दृष्टिकोन बघण्यासारखा आहे. आणि जी परिस्थिती आज खऱ्या अर्थाने काश्मीरमध्ये उद्भवलेली आहे ती खरोखर गंभीर आहे. दरवर्षी मी सातत्याने जात असतो. आजची परिस्थिती फार एकदम बेकार आहे. कारण आज बघा महत्त्वाचा मुद्दा आहे राजन विचारे, तुम्ही विद्यार्थी सुद्धा विनय सहस्रबुद्धे हा सुद्धा हातात दगड घेऊन ह्याच्यामध्ये उतरलेला आहे. नक्कीच. आपल्यासोबत भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आहेत. सहस्रबुद्धेजी, गंभीर आरोप केले जात आहेत या ठिकाणी आणि सुरक्षा व्यवस्थेशी कुठेतरी कॉम्प्रोमाइज होत आहे. म्हणजे अनरजिस्टर्ड बसेस त्या ठिकाणी येतात, कॅम्पवरती हल्ला होतो आणि कदाचित संशय असा आहे की त्याच दहशतवाद्यांनी या बसवरती हल्ला केलेला आहे. कुठेतरी चुकतंय असेच आरोप होत आहेत. असे की अमरनाथ यात्रेकरूंवर जो हल्ला झाला अतिशय भ्याड अशा स्वरूपाचा, त्याचा संबंध देशाने निषेध केलेला आहे. आणि देशातली सगळी जनता याबद्दल शोकसंतप्त आहे. त्याचं प्रत्यंतर चर्चेमध्येही आलं आहे. आणि या संतापाच्या आणि शोकाच्या भावनेशी सर्वजण सहमत आहेत. आम्ही देखील सगळेजण तशाच प्रकारे अस्वस्थ आहोत. परंतु विचार हा केला पाहिजे की या प्रकारे आता विषय असा आला की ती बस अनरजिस्टर्ड होती. अनरजिस्टर्ड म्हणजे तशा पद्धतीने नव्हे, परंतु सरकारी योजनेतून एका ताफ्याला संरक्षण दिलं जातं आणि सामान्यपणे सर्व बसेस त्या ताफ्यामध्ये सहभागी होतात. आता ही बस काही तिच्या स्वतः म्हणजे बसमधल्या प्रवाशांनी ठरवलं आणि त्यामुळे ती त्यात सहभागी झाली नाही. मुळात ते दर्शन करून आलेले यात्रेकरू होते. आणि ते आता काश्मीरमध्ये जर पर्यटन वाढायचं असेल तर प्रत्येक बसच्या हालचालीला अशा प्रकारे आपण बांधबंदिस्ती देऊ शकत नाही किंवा करू शकत नाहीत, कारण नाहीतर टुरिझमच वाढणार नाही. आणि त्यामुळे ती बस त्या ताफ्यामध्ये नव्हती आणि त्याचा नेमका फायदा घेऊन या पद्धतीने अत्यंत भीषण अशा प्रकारचा हा हल्ला केला गेला, ज्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की सरकारची भूमिका या विषयामध्ये सजगतेने सर्व मोर्चांवरती अत्यंत तत्परतेने काम करण्याची आहे. आणि त्यामुळे दहशतवाद्यांचा बिमोड होऊ लागल्याचं पाहताच स्वाभाविकरित्या दहशतवाद्यांचे काही गट अधिक आक्रमक झाले आहेत, ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की काही जण नागरिकांमध्ये मिसळून देखील जे पाकिस्तानातून आलेले आहेत या प्रकारच्या कारवाया करतात. त्याची कारणं आहेत ती लक्षात घेतली पाहिजेत. पहिलं कारण असं की गेल्या
70 वर्षात प्रथमच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सारख्या राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संघटनेनी या विषयामध्ये अधिक सखोल चौकशी करून या प्रकारे दहशतवाद्यांना जे फंडिंग करणारे होते त्यांना रसद पुरवणारी जी मंडळी होती त्यांचं नाक दाबलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की या म्हणजे डिमॉनिटायझेशनचा एक परिणाम झाला आणि मुख्य म्हणजे यांची ही रसद पुरवण्याची जी काही पद्धत होती त्यावर देखील एक प्रकारे पायबंद घातला गेला. त्याच्यामुळे देखील दहशतवादी चिडलेले आहेत. दुसरा भाग, काश्मीरमध्ये बिलालिया नावाची संघटना आहे आणि ती वहाबी आणि अल हदीस या ज्या कट्टरपंथी इस्लामिक संघटना आहेत त्यांच्या बरोबरीने काम करते. आणि या बिलालिया संघटनेला मिळणारा जो निधी होता त्यावर देखील सरकारने टाच आणलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं देखील अनधिकृत निधी संकलन काळ्या पैशातून जे चाललेलं होतं ते कुठेतरी बंद झालेलं आहे. तिसरा भाग, अनेक काश्मीरमध्ये पत्रकारांच्या रूपामध्ये वावरणारी मंडळी आहेत जी परदेशामध्ये जातात, तिथल्या सभा संमेलनांमधून कॉन्फरन्सेसमधून भाग घेतात आणि भारत सरकारवर दुगाण्या झाडतात. या पत्रकारांना मिळणारा जो पैसा होता, पत्रकार रूपी देशविरोधी घटकांना मिळणारा जो पैसा होता त्यावर देखील सरकारने टाच आणलेली आहे आणि त्यामुळे ती देखील मंडळी अस्वस्थ आहेत. या सगळ्यांचं समर्थन स्वाभाविकरित्या दहशतवाद्यांना आहे आणि त्यामुळे काहीतरी घडावं आणि भारत सरकारला एक प्रकारे काही ना काही या पद्धतीचा धडा शिकवावा या भावनेनी इरेला पेटून चवताळून ज्या घटना घडतात त्याच्यामधलं मला असं वाटतं की हे एक प्रकरण आहे. आपल्याला याची जाणीव आहे की आमचे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पंतप्रधानांच्या कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग ही सगळी मंडळी श्रीनगरमध्येच तळ देऊन आहेत आणि परिस्थितीवर सरकारचं बारीक लक्ष आहे. कारवाई हवी हे अत्यंत योग्यच आहे आणि कारवाई सुरू झाल्यामुळेच या प्रकारचा फणा दहशतवादांनी वर काढलेला आहे याची देखील आपण जाणीव ठेवली पाहिजे. ब्रेकपूर्वी विनय सहस्त्रबुद्धे यांनी मुद्दे मांडलेले होते की सरकारने त्या ठिकाणी जे ऑपरेशन कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे दहशतवाद्यांना न्यूट्रलाइज करायचं, त्यामुळे कुठेतरी हा अनरेस्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ब्रिगेडियर महाजन, तुम्ही सहमत आहात याच्याशी? असं आहे की दहशतवाद्यांची कारणं अनेक असतात आणि ते काहीतरी कारण काढून ते तुमच्यावरती हल्ले करत राहणारच. जे विनयजींनी एक मुद्दा पुढे मांडला तो शक्य असू शकेल, त्याच्यात काही डाऊट म्हणजे त्यात मला ते काही फारसा डाऊट वाटत नाही. परंतु जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे तोपर्यंत हा दहशतवाद सुरू राहणारच आहे. याचं कारण सरळ आहे की 5 ते 6 लाखामध्ये एक नवीन दहशतवादी तयार करण्यात येतो. आपण जर गेल्या 30 वर्षाचे आकडे बघितले की दहशतवादी प्रत्येक वर्षी किती मारले जात आहेत, तर यांची संख्या जवळजवळ 1,500 ते 2,000 एवढं ऍव्हरेज प्रत्येक वर्षी आहे. आणि एक काळ असा होता की काश्मीरमध्ये 7 ते 8 हजार दहशतवादी होते आणि आज असं समजलं जातं की काश्मीर खोऱ्यामध्ये यांची संख्या 250 ते 300च्या मध्ये असावी आणि इतर काश्मीरचा भाग जो आहे त्यामध्ये पुंछ, राजौरी, उधमपूर, जम्मू आणि लेह लडाखमध्ये तर खरं कोणीच नाहीये, पण या सगळ्यामध्ये मिळून 50-60 सुद्धा नसतील. आणि जे इन्फिल्ट्रेशन पहिले जे व्हायचं 2,500-3,000 नवीन दहशतवादी आत यायचे त्यांचं प्रमाण आता खूप कमी होऊन 100च्या आसपास आलेलं आहे. मात्र ते थांबलेलं नाही, अशा प्रकारे ते येतच राहतात. तर त्याच्यामुळे ही जी लढाई आहे ही अजून पुष्कळ वर्ष चालणार आहे. आपण एक प्रश्न विचारला की निषेध नको, कारवाई सुरूच राहायला पाहिजे. जी अँटी इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन म्हणजे सीमेवरची घुसखोरी थांबवायची आणि अँटी टेररिस्ट ऑपरेशन म्हणजे आत आलेल्या दहशतवाद्यांना मारायचं, यावरती जी कारवाई चाललेली आहे ती बऱ्यापैकी चाललेली आहे. अर्थात त्यात अजून जास्त यश मिळेल तर ते चांगलं होईल. पण मुख्य जो मुद्दा आहे की दहशतवादाचे जे इतर पैलू आहेत त्याच्यावरती आपण फारसं लक्ष दिलेलं नव्हतं. आता त्याच्यावरती आपण लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. दहशतवादी हे पोटावरती चालतात, त्यांना पैसे लागतात. तर आपण त्यांचा आता हवालाचा पैसा रोखलेला आहे. जे हुर्रियत कॉन्फरन्सला जो पैसा मिळत होता NIA, त्याच्यावरती NIA आता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र अजून एक रस्ता जो अजून चालू आहे तो म्हणजे आपण तिथे 3 किंवा 4 रस्ते उघडले होते व्यापार करण्याकरता पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरशी. पुंछ रावलाकोट नावाचा रस्ता उघडला गेला होता आणि मुझाफराबाद पुरी आणि पुंछ रावलाकोट रस्ता ज्या वेळेला उघडला गेला त्यावेळेला त्याच भागामध्ये मी होतो आणि आम्ही रेकमेंड केलं होतं की असा व्यापार व्हायला नको, कारण हा व्यापार कमी होतो आणि इथं गैरव्यापार जास्त होतो. मला वाटतं आता तो पण आता व्यापार थांबवण्यात येत आहे, कारण हजारो कोटी रुपयाचं सामान हे सगळं त्याच्यामध्ये मग शस्त्र असो की दारू गोळा असो हे असं येत आहे.
खरा व्यापार तिथे जवळजवळ काहीच होत नाही, कारण दोन्हीकडे नक्कीच ब्रिगेडियर महाजन, तुम्ही जसं सांगताय तसं या दहशतवाद्यांची एक टप्प्याटप्प्याने धोरणात्मक पद्धतीने निर्णय घेऊन त्यांची कोंडी करणं गरजेचं आहे. मात्र नजीकच्या काळामध्ये ज्या काही घटना झालेल्या आहेत, राजीव सातव, असं वाटतंय की ही धोरणं एवढी पुरेशी आहेत की अजून या बाबतीमध्ये सरकार स्ट्रॉंग होत नाहीये? विनय सहस्त्रबुद्धे साहेबांनी जे सांगितलं त्यामध्ये काही अंशी तथ्य आहे आणि बरंचसं तथ्य नाही आहे. 2011 साली ज्यावेळेस दीपक कपूर साहेब लष्कराचे प्रमुख होते त्यावेळेस टॅक्टिकल सपोर्ट डिव्हिजन ही लष्कराला अधिक चांगल्या पद्धतीने इनपुट देण्यासाठी, इंटेलिजन्स देण्यासाठी एक युनिट आपण तयार केलेलं होतं त्या काळात लष्करानं. त्याच्यानंतर जनरल व्ही के सिंग लष्कर प्रमुख झाले. जनरल व्ही के सिंगांनी सुद्धा ते कंटिन्यू ठेवलं. एनडीएचं म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर ते डिव्हिजन बंद करण्यात आलं. काय कारण होतं ते बंद करण्याचं? कारण मी डिफेन्स कमिटीचा मेंबर आहे म्हणून सांगतो की इतक्या चांगल्या पद्धतीचं इनपुट त्या डिव्हिजनकडनं येत होतं, परंतु या राज्य सरकारला, जे भाजपचं आणि पीडीपीचं सरकार आहे, त्यांना असं वाटायला लागलं की यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ते युनिट कार्यरत राहील किंवा इंटेलिजन्समध्ये कुठल्या मंत्र्यानं काय केलं, कुठला आमदार कुठं गेला हे सुद्धा इंटेलिजन्समध्ये येईल, आणि हे इनडायरेक्ट कारण करून ते मिलिटरीचे युनिट त्यांनी बंद केलं. हा पहिला मुद्दा. दुसरा, आपण जर पाहिलं असेल की हे पीडीपी आणि बीजेपी सरकार आल्यानंतरच का हो एवढ्या कारवाया वाढल्या? का एवढ्या पद्धतीनं 8वीच्या आणि 7वीच्या मुली दगड घेऊन मारायला उठल्या? याचं कारण असं आहे की दोन विभिन्न विचारधारेचे पक्ष. पीडीपी सांगते की आम्हाला, पीडीपीची पहिली पत्रकार परिषद ज्यावेळेस मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री झाले त्यांच्या शेजारी भाजपाचे उपमुख्यमंत्री बसलेले होते, आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद साहेबांनी काय सांगितलं असेल तर त्यांनी सांगितलं की जम्मू काश्मीरच्या निवडणुकीचं श्रेय हे जसं लष्कराला आहे तसं पलीकडच्या सगळ्या शक्तींना सुद्धा आहे. म्हणजे पाकिस्तानला श्रेय द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर यांच्या अलायन्स पार्टनरनं केलं, आणि त्याचं खऱ्या अर्थानं जर हे स्वाभिमानी असते तर त्या सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे होते. परंतु काही करायचं आणि सत्तेला चिकटून राहायचं हा यांचा अजेंडा आहे. दोन विभिन्न विचारधारेची मंडळी या निमित्तानं मागच्या 2 वर्षात रूल करतायत, आणि काश्मीर कधी नव्हतं एवढं तापल्या गेलं. हे ज्या पद्धतीनं सांगतात आम्ही कारवाया केला, हे केलं, हे तुमच्या एकंदरीत जे राज्य शासनाचं कार्यशैली आहे आणि केंद्र सरकारनं काश्मीर या विषयाकडे पाहायची जी विषय आहे त्याचं अपयश आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हे मान्य करावं लागेल तो भारताचा अविभाज्य भाग आहे. जर तो भारताचा अविभाज्य भाग आहे तर त्यातल्या लोकांना, तिथल्या माणसांना विश्वासात तुम्हाला घ्यावं लागेल. जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झालं होतं आणि मागच्या 2 वर्षात पूर्णपणे थांबलेलं आहे. आपण विनय सहस्त्रबुद्धेंना विचारूया. ही पूर्णपणे भारतीय संविधानाच्या विपरीत आहे. पाकिस्तानला मित्र म्हणून वागण्याची त्यांची परंपरा आहे. ठीक आहे, तुम्ही गंभीर आरोप केलेले आहेत विनय सहस्त्रबुद्धेजी. आता गंभीर आरोप राजीव सातव यांनी केलेले आहेत, आणि विशेषतः सत्तेमध्ये जेव्हा काश्मीरमध्ये भाजप आलेलं आहे तेव्हापासून हा अनरेस्ट सुरू झाला असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. असे राजीव सातव यांनी हे आरोप गंभीरपणे केले असतील असं मला वाटत नाही, कारण त्याचं स्वरूप बरंच विनोदी आहे. म्हणजे त्यांनी अखंड हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं त्यांनी उच्चारवाणी सांगणं याचा इतका मोठा विनोद नाही. याचं कारण तो अविभाज्य भाग आहे, तो तसा राहावा यासाठी आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी तिथे गेले आणि त्यांचं बलिदान झालं. त्यामुळे त्याच्या अखंडतेबद्दल सर्वाधिक आग्रह कुणी धरला असेल तर तो भारतीय जनता पार्टी, भारतीय जनसंघाने धरला. तशी काश्मीरची भळभळती जखम ही काँग्रेसने देशाला दिलेली देणगी आहे असं मी म्हटलं तर कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळे सातवांनी त्याची आम्हाला कल्पना देण्याची आवश्यकता नाही. ते जे 317वं कलम आहे ना राजीवजी, त्यामुळे आपला घटनेची 73वी 74वी घटना दुरुस्ती तिथे लागू झाली नाही. शेड्यूल्ड ट्राईबला त्या ठिकाणी आरक्षण मिळत नाही, कारण तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही ते कलम राखावं याकरता थैथयाट केलाय, याकरता आग्रह धरलेला आहे. त्यामुळे काश्मीरला मुख्य प्रवाहापासून सतत दूर ठेवणं हेच काम तुम्ही केलंय, आणि आता तुम्ही आम्हाला सांगता की तो अविभाज्य घटक आहे. आम्ही तर तेच म्हणतो. आणि भारतीय जनता पार्टी आणि पीडीपीचं सरकार ही एका विशिष्ट परिस्थितीत केलेली उभयपक्षी तडजोड होती, हे आम्ही मान्य केलेलं आहे.
एका विशिष्ट कार्यक्रमाच्या आधारे आमचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे आणि हे सरकार आल्यावर दहशतवादी कारवाया वाढलेल्या नाहीत, उलट तर त्या कमी झाल्या आहेत. तसं नसतं तर ज्या प्रकारे तुम्ही आता 4 मुली तिथे दगडफेक करतात असं म्हणालात, ही काय आजची गोष्ट नाही, पहिल्यापासूनची आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये त्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने सरकारने त्यांचं नाक दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे, रसद तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुम्ही एक डिव्हिजन बंद केल्याचं सांगता, परंतु मिलिटरी इंटेलिजन्सचं काम चालूच आहे आणि पाकिस्तानातल्या सर्व विद्यार्थ्यांना ते भारतात ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी संरक्षण पुरवलं गेलं पाहिजे याबद्दल हे सरकार अतिशय आग्रही आहे. आणि त्यामुळे भावनिक एकात्मतेच्या आधारावर काश्मीर हे भारताचा अविभाज्य भाग आहे असं जे आम्हीच म्हणत आलेलो आहोत वारंवार, ते पुन्हा पुन्हा आमच्या अंमलबजावणीच्या पातळीवरती अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचं तुम्हाला विस्मरण होण्याचं काही कारण नाही. मला असं वाटतं की देश हे सगळं निश्चितपणे जाणतो की काश्मीर ही भयभयती जखम 47च्या फाळणीपासून कशा प्रकारे सुरू झाली, त्यात कुणी कशा प्रकारची बोटचेपी भूमिका घेतली आणि कुणी या प्रकारच्या चुकीच्या राजकारणापोटी ही समस्या विनय सहस्त्रबुद्धे, तुमचे काही मुद्दे राजीव सातव यांना पटत नाहीयेत. राजीव सातव, टॅक्टिकल सपोर्ट डिव्हिजन आपल्या सरकारमधल्या जे राज्यमंत्री आहेत, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, यांनी सुद्धा कंटिन्यू ठेवलं होतं सहस्त्रबुद्धे साहेब. म्हणजे हे काही दीपक कपूरांचंच फक्त नव्हतं, तर VK सिंग साहेबांनी सुद्धा त्याला कंटिन्यू ठेवलं होतं. आणि केवळ तुमच्या सरकारनं तुमच्या राज्यातल्या जम्मू काश्मीर मधल्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर पाळत ठेवायला लागू नये आणि ते रिपोर्ट्स बाहेर येऊ नयेत यासाठी केलेला विरोध होता, पहिला मुद्दा. दुसरा, ज्या पद्धतीने तुम्ही हे सांगताय की आमचे तर जम्मू काश्मीर बद्दल आमची ही भूमिका आहे, ती भूमिका आहे, मुफ्ती मोहम्मद सैदांच्या शेजारी बसून तुमच्या उपमुख्यमंत्र्यांसमोर मुफ्ती मोहम्मद सैदांनी असं सांगितलं होतं की सरहदीच्या बाहेरून सुद्धा आम्हाला मदत झाली म्हणून आमच्या निवडणुका झाल्या. या संदर्भात जर स्वाभिमानी विषय असता भारतीय जनता पार्टीचा तर त्या दिवशी राजीनामा देऊन तुम्ही बाहेर पडला असतात. मुद्दा हा आहे की कशा पद्धतीने सत्तेला चिकटून राहायचं हा तुमचा या निमित्तानंचा अजेंडा आहे. तुम्ही डेटा काढून पहा, मागच्या 3 वर्षात ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हिंसाचार उफाळला, ज्या पद्धतीनं कारवाया वाढल्या, तेवढ्या कारवाया मागच्या कधी 8-10 वर्षात झालेल्या नाही आहेत. हा डेटा आहे, हा मी सांगतोय म्हणून नाही. आणि ज्या पद्धतीने हे सगळं होतंय, तुम्ही परवा जर US पाहिलं असेल तर US ज्यावेळेस पंतप्रधान गेले, USनं त्याचा अमेरिकेनं भारताच्या इन जनरल सगळ्या ह्याचा जो उल्लेख केला पाकिस्तानच्या जम्मू काश्मीरच्या संदर्भातलं, तर इंडिया ॲडमिनिस्ट्रेटेड टेरिटरी असा केला. तुम्ही साध्या गोष्टीत निषेध सुद्धा त्याच्यात करू शकले नाही. तुम्ही एवढा ताकदीचा विषय सांगता, मग नवाज शरीफांच्या वाढदिवसाला न बोलवता का बरं मोदी साहेब गेले? नवाज शरीफांच्या नातीच्या लग्नाला न बोलवता मोदी साहेब का बरं गेले? विनय सहस्त्रबुद्धे, कधीतरी भारताला द्यावं. विनय सहस्त्रबुद्धे, राजीव सातव असं थेट सांगतायत की भाजपच्या पाकिस्तान विषयक धोरणांमध्ये कन्सिस्टन्सीच नाहीये, जो देश आज भारतातल्या दहशतवादाला जबाबदार आहे. असं कन्सिस्टन्सीमध्ये त्यांनाही हे माहिती आहे आणि भारताचे अनेक पंतप्रधान वारंवार म्हणून याच्या आधी इतिहासामध्ये त्यांचे ही विधानं स्पष्ट आहेत की आपल्याला मित्र निवडता येतात, शेजारी आपल्याला निवडता येत नाही. आणि त्यामुळे पाकिस्तान हा ज्या प्रकारचा शेजारी, ज्या एका ऐतिहासिक घटनेतून तो शेजारी म्हणून आपल्या बरोबर नांदायला आला, एक प्रकारे फाळणीतून, आणि त्या फाळणीचा इतिहास आणि त्याला जबाबदार कोण आहे सगळेजण जाणतात. त्या पाकिस्तानशी शेवटी तुम्हाला एका बाजूनी संवादही ठेवावा लागेल आणि दुसऱ्या बाजूनी त्या संवादाबरोबरच संघर्षाची मानसिकता ठेवावी लागेल. कारण पाकिस्ताननी कसं वागायचं हे पाकिस्ताननी ठरवायचं, भारत ते दुर्दैवाने ठरवू शकत नाही. आणि पाकिस्तानातल्या परिस्थितीची ज्यांना जाण आहे की तिथे लष्कर कशा पद्धतीने अधिराज्य गाजवण्याच्या प्रयत्नात आहे आणि तिथली जी लोकशाही आहे ती किती खिळखिळी झालेली आहे, त्यामध्ये यापेक्षा वेगळा मार्गच निघू शकत नाही. पंतप्रधान एकदा जाऊन आले याचा अर्थ तिथे कोणी कधी गेलंच नव्हतं असं थोडंच आहे. मनमोहन सिंग सुद्धा किंवा त्यांच्या आधीच्या सरकारांनी सुद्धा या प्रकारे संवाद असावा, सौहार्द असावा असे प्रयत्न केले होते. ती कन्सिस्टन्सी सगळ्याच सरकारांमध्ये आहे. त्यामुळे तसा मुद्दा नाहीये. आणि पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारे त्यांना कन्सेशन देणं कुठल्याही प्रकारचं असा कुठलाही विचार या सरकारने केलेला नाही. अत्यंत योग्य पद्धतीने, संतुलित पद्धतीने भारत सरकारची, सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारची पाकिस्तान विषयीची धोरणाची चौकट आहे. राजीव सातव, अगदी थोडक्यात, माझी वेळ संपत आली.
मनमोहन सिंग साहेब किती वेळा गेले सहस्त्रबुद्धे साहेब सांगा? मनमोहन सिंग साहेब नाही, एकदा मनमोहन सुद्धा सिंग 10 नसते वर्षात गेले, मी मनमोहन पाकिस्तानला सिंग गेले नाही. सरकारच्या काळात तुमचे नेते गेले होते. पंतप्रधानांना राष्ट्रपतीला आम्ही काही निमंत्रण दिलं नाही. 10 वर्षात आम्ही गेलो नाही, कारण आम्ही पूर्ण ताकदीनं पाकिस्तानला त्यांची अवकात दाखवण्याचा प्रयत्न केला, जे मोदी सरकार पूर्णपणे फेल झालेलं आहे. शंकर गायकर, सहमत आहात तुम्ही याच्याशी? नाही, मी अजिबात सहमत एवढ्या करता नाहीये की राजीव सातव जे बोलतायत, मुळातच काश्मीरची ही भळभळती जखम ज्यांनी जन्माला घातली आणि जे आज मजा बघतायत आणि केवळ टीका करतायत, मोदी इकडे गेले, मनमोहन सिंग तिकडे गेले, हे केवळ काँग्रेसनी जन्माला घातलेलं हे सगळ्यात मोठं वाईट असा प्रदेश आहे. आणि काँग्रेसनी जी वाट लावलेली आहे 70 वर्षामध्ये ती न भरून इतिहासाच्या आधारावरती वर्तमान जो आज जो काय हत्याकांड चालू आहे, सातव साहेब, वर्तमान याच्यामध्ये अहो मदरसे तुम्ही जन्माला घातले, दहशतवादी तुम्ही जन्माला घातले, तुमचा तिथला काँग्रेसचा आरोप करूया नको. नाही, मला एवढंच म्हणायचं आहे, नाही, मला त्याच्याविषयी चर्चा करायची आहे. आणि सांगताना मला हेच सांगायचं आहे की यांनी केवळ आणि केवळ तिथे राजकारण केलं. बुरानवालीला पाठीशी घालणारे हेच, आतंकवाद्यांना पाठीशी घालणारे हेच, त्यांचा उदो करणारे हेच, त्यांच्या पैशांवरती यांनी कधीही अंकुश लावला नाही. जे काय हजारोच्या तादादमध्ये पाकिस्तानवर येणारी शस्त्र यांनी कधीही रोखली नाही. 70 वर्षाचं जे आहे, आज मी पक्षपात करत नाहीये, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं मूल्यमापन करत असताना सुद्धा काँग्रेसने त्या ठिकाणी जे मदरसे जन्माला घातले, त्याला दोषी तुम्ही आहात ना. हे पाप कुठे फेडणार तुम्ही? आज त्या जवानांच्या घरचे पाप तुम्हाला लागलेले आहेत. लक्षात आलं ना? ठिकाणी कुठच्याही धार्मिक चर्चेमध्ये स्वाभिमान दुखावलाय. मला काय म्हणायचं आहे सातव साहेब, हिंदूंचा स्वाभिमान दुखावलाय. आजही या ठिकाणी हजला जाणारे कधी आम्ही त्यांना रोखलं नाही, ते स्वाभिमानाने गेले पाहिजे. धार्मिक चर्चांमध्ये आणि याचं कारण असं आहे, एकदा मला रिमाइंड करायचं तुम्हाला की दहशतवादाला धर्म नसतो, त्यामुळे आपण यामध्ये धार्मिक चर्चांमध्ये शिरूया नको. दहशतवादाला जर धर्म नाही असं जर म्हणत असेल तर मग हिंदू धर्माच्या यात्रेच्या वेळेला जेवढे हल्ले का होत आहेत, हिंदू धर्माचे योजनापूर्वक बसवर आणि यात्रेच्या वेळेला त्या दरम्यान हे हल्ले का होतात, याला आपण विचार केला पाहिजे. आणि प्रत्येक दहशतवादी धर्म नाही म्हणतो, धर्म जर नाही म्हणतो तर शेवटी असा आहे, मग ज्याला धर्म नाही मग त्याला जायला बंदी का देतात? उदाहरण द्यायचं झालं तर काल संदीप शर्मा नावाचा एक हिंदू दहशतवादी सुद्धा पकडलेला आहे. अशा वेळी तुम्ही म्हणाल का दहशतवादाला धर्म नसतो? दहशतवादाला जर धर्म नाहीये ना, मग दहशतवादाला जर धर्म नसेल तर त्याला जी शिक्षा दिली जाते त्या शिक्षेला हे का नाकारतात? ज्यांना धर्म नाही त्यांना उभा जाळला पाहिजे, त्यांना या ठिकाणी मध्ये या भूमीमध्ये जागा नाही, मग आपण विरोध का करतो? मग त्याचा धर्म का आपल्याला? अगदी शेवटी ब्रिगेडियर महाजन, अगदी थोडक्यात सांगा की आपल्याला दहशतवाद जो आहे त्याविषयीचं ठोस आपल्याला सोल्युशन सापडतच नाहीये का? अगदी थोडक्यात असं आहे, सापडत नाही का असं नाही. दहशतवादाचं सोल्युशनला पुष्कळ वेळ लागतो. आणि जसं मी पहिले म्हटलं होतं, पाकिस्तानमध्ये आज 40 ते 50 दहशतवादी ट्रेनिंग कारखाने आहेत. 5 लाखामध्ये एक नवीन दहशतवादी तयार होतो. म्हणून आपल्याला दहशतवादाच्या विरुद्ध एक बहुआयामी अभियान राबवावं लागेल, ज्यामध्ये दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सपोर्टर्सना मिळणारे पैसे थांबवावे लागतील, त्यांना मिळणारी शस्त्र दारुगोळा हा थांबवावा लागेल. काश्मीर खोऱ्यामध्ये जे रॅडिकलायझेशन झालेलं आहे ते आपल्याला थांबवावं लागेल. मध्ये काँग्रेसच्या खासदारांनी टेक्निकल सपोर्ट डिव्हिजनचा उल्लेख केला होता. मला त्याच्यावरती बोलायला फार आवडलं असतं, परंतु सैन्याकडे टेक्निकल सपोर्ट डिव्हिजन म्हणजे टेक्निकल इंटेलिजन्स हे अतिशय उत्कृष्ट रीतीचं आहे. त्याचा वापर करायला पाहिजे. सॅटेलाइट टेक्नॉलॉजी वापर करायला पाहिजे. अजून टेक्नॉलॉजिकल इनपुट त्याच्यामध्ये घालायला पाहिजे. आपली जी गुप्तहेर माहिती असते, मध्ये एक आलं होतं की माहिती मिळाली तरी पण हल्ला थांबवता कसा आला नाही. इंटेलिजन्स इनपुट्स हे सगळे जनरिक असतात. कधीतरी हल्ला होणार आहे, हल्ला तिथे होणार आहे, हे काही त्याच्याकडे गरज नाही. आपल्याला स्पेसिफिक इनपुट मिळायला पाहिजे की आज हा जो बेस आहे पहलगामचा त्याच्यावरती
तर त्याकरता आपल्याला एक कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स उभे करावे लागतात, ज्यामध्ये टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा वापर हा केला जातो. अनफॉर्च्युनेटली सैन्याचं जे टेक्निकल नॉलेज आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक भारतातलं सर्वात जास्त टेक्निकल नॉलेज सैन्यामध्ये आहे आणि त्यांना सोडून बाकी सगळेजण टेक्निकल इंटेलिजन्स गेन करायचा प्रयत्न करतायत. कृपया त्यांना वापरायला पाहिजे. राजकीय पक्षांनी एकत्र येऊन अशा विषयांवरती आपल्या सैन्याच्या मागे राहायला पाहिजे, मनोधैर्य त्यांचं वाढवायला पाहिजे. मी एका इंग्लिश चॅनलवरती बघत होतो की काही राजकीय पुढारी अशा प्रकारची स्टेटमेंट देत होती आणि अनफॉर्च्युनेटली ही सगळी जी टीव्ही चॅनल्स आहेत हे तिथलं सैन्य पण बघतं, तर ती तशी थांबवायला पाहिजेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन जर आपण एकत्र देशाने लढलं. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे की आपल्याला बहुआयामी प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवरनं प्रयत्न करून तंत्रज्ञानाची जोड त्याला असेल, त्याचबरोबर धोरणात्मक त्याला पाठिंबा असेल आणि सिक्युरिटी लॅप्सेस होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तसाच एक महत्वाचा मुद्दा आता जो ब्रिगेडियर महाजनांनी मांडला की सर्वच राजकीय पक्षांना तू मेमे करत बसण्यापेक्षा एकत्रित येऊन आपल्या सैन्य दलाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. तरच या दहशतवादाचा बिमोड होऊ शकतो आणि काल जी दुर्घटना घडली तशा दुर्घटना आपल्याला टाळता येऊ शकतात. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.